मामा अरुंधती ही नाही, ही आहे मामा. बेगा तू खरं म्हणत होतीस. खरी अरुंधती तूच आहेस. जेव्हा आपली माणसं दगा देतात ना तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होतो. अरुंधतीला खोटं बोलणाऱ्या माणसांचा तिटकारा होता आणि तीच अरुंधती गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी फक्त खोटंच बोलत आली. का लग्नात जेव्हा आम्ही सगळेजण तुझ्याशी खोटं बोललो होतो तेव्हा किती मोठा तमाशा घातला होतास तू, आठवत आहे ना तुला? पण नाही, बस बस प्लीज बस. मला आता काहीच ऐकायचं नाहीये. का वागलीस अशी अरुण? मला जर का सगळं खरं खरं सांगितलं असतं काय बिघडलं असतं तुझं, सांग ना. दोन माणसांवर आयुष्यात मी सगळ्यात जास्त प्रेम केलं, त्यांनीच माझं आयुष्य बर्बाद केलं. एकीने तर माझा सगळा भूतकाळच अंधारात टाकला आणि एकीने वर्तमान काळ. पण नाही, मी आता माझं भविष्य काळ बर्बाद करणार नाही. आणि हे सगळं तुम्ही सत्तेसाठी, संपत्तीसाठी केलं ना? मग आता ही सत्ता, ही संपत्ती तुमच्यापाशीच ठेवा. एक बदामही नकोय तुमच्या संपत्तीतला. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा मला मिळणारच. पद्मिनी राजेस्थान जमे. आजपासून मी या घरात राहणार नाही. आजपासून माझा तुमचा काही संबंध नाहीये. माझ्यासाठी तुम्ही मेला कायमचे. मी तुमच्यासाठी. या घराशी असलेलं नातं माझं संपलेलं आहे. मी अरुंधती तुझ्याशी. बघा, मला कोणाचं काही ऐकायचं नाही आणि कोणाशी काही बोलायचं नाही. मला जायचं. दिग्विजय, तुम्हाला अडवायला नाही आले. तुम्हाला अडवायचा अधिकारच नाही आता माझ्याकडे. तुम्हाला जायचंय ना, खुशाल जा. पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी सांगितलं ना, मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नाही. मी जितके दिवस तुमच्या बरोबर राहिले ना, त्या दिवसांमध्ये मला एकच कळलं, तुमचं खूप प्रेम आहे अरुंधतीवर. पण पण मला सांगा, तुमचं अरुंधतीवर जर इतकंच प्रेम होतं तर तुमच्या अरुंधतीला तुम्ही ओळखलं कसं नाही? सायली, एक मिनिट थांब, बोलू दे मला आज प्लीज. तुम्हाला असं वाटतंय ना की अरुंधतीने तुम्हाला फसवलं, पण मी तर म्हणेन की तुम्हीच अरुंधतीला फसवलं दिग्विजय. डोळे आल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या अरुंधतीला ओळखू नाही शकलात.
एक मिनिट, मीच अरुंधतीला फसवलं असं म्हणायचं का तुला? सायली तू खाली चल, मला काहीही बोलायचं नाहीये. सायली चल. खरं तर मी तुम्हाला या आधीच सांगायला हवं होतं की मी तुमची अरुंधती नाहीये म्हणून, पण त्यावेळेस मीच वाहवत गेले. पण आता भानावर आलीये मी. तुम्हाला ऐकायचं ना दिग्विजय? कधीही खोटं न बोलणारी अरुंधती एवढं मोठं खोटं कसं बोलून गेली ते? तर मग ऐका, अरुंधती आणि मी खरं तर लहानपणीच्या मैत्रिणी. स्वतःच्या नवऱ्याच्या सुखासाठी खोटं बोलणाऱ्या अरुला मिळाली तेवढी शिक्षा पुरे झाली दिग्विजय. माझं ऐका, तिने तुम्हाला धोका दिलेला नाहीये. एकदाही तिने मला सांगण्याचा का प्रयत्न केला नाही. तुम्ही तिला तशी संधी दिलीत दिग्विजय? काय वाटलं असेल तिला जेव्हा तिला तिचा नवरा हाताला धरून घराबाहेर काढत होता, पण तरी ती गप्पच राहिली, काहीच नाही बोलली. आणि आजही ती गप्पच, काहीच नाही बोलत आहे. म्हणून मला यावं लागलं. असंही तुम्ही मला मारणार होताच. आता असं समजा की तुमचा दिग्विजय कायमचा मेला. दादा घर सोडून जातोय आणि मीही त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. अमर, ओरडू नकोस. हे असं सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही का? पैसा तुला महत्वाचा वाटतो? हो असतोच पैसा महत्वाचा, असतोच. आता नाही कळणार तुला, नंतर कळेल पैसा किती महत्वाचा असतो ते. आम्ही काय सांगतोय ते नीट आहे. दिग्विजय बरोबर जाऊन तू स्वतःच्या पायावर दगड मारून घेतोय. इथेच राहा, यातच तुझा फायदा आहे. का माझ्याकडूनही तुला लोकांचे खून करून घ्यायचे का? उपाशी मेलो तरी चालेल, पण असला पैसा नकोय मला. मेहनत करून पैसा कमवेन, पण कोणाचा खून करणार नाही. हो आहोत आम्ही खुनी, आहोत आम्ही खुनी. मग द्या ना आम्हाला पोलिसांच्या ताब्यात. तुमच्याकडे पुरावे आहेत ना? आणि पुरावे कशाला हवेत? आम्ही स्वतःच्या तोंडानं कबूल केलाय आम्ही गुन्हा केलाय म्हणून. द्या आम्हाला, आम्हाला शिक्षा द्या. शिक्षा तर तुम्हाला मिळणारच. पद्मिनी राजे सरंजामे, हे सगळं तुम्ही सत्तेसाठी संपत्तीसाठी केलं ना. आता ही सगळी संपत्ती आणि सत्ता तुमच्यापाशी ठेवा. आता तुमचा आणि आमचा संबंध कायमचा संपलेला. हे घर, कंपनी, गाड्या, हे सगळं आता तुमचं. आता याच्यावर माझा कसलाच हक्क नाहीये. सरंजामे ग्रुपची एकुलती एक मालकीण आता फक्त
तुम्ही आहात, फक्त तुम्ही. संपत्तीसाठी मी माझी सोन्यासारखी माणसं गमावली होती. आणि ज्या संपत्तीमुळे माझी माणसं माझ्याजवळ नसणार असतील ना, तर नकोय मला ती संपत्ती. मी माझ्या आई वडिलांना गमावलं, तर मला माझ्या अरुंधतीला गमवायचं नाही. चला निघायचं का? रेशम वाट बघते आपली. पद्मिनी राजे सरंजामे, सासूबाई येतो. आई मुलाचं नातं होतं आपलं, तेही तोडून चाललोय मी. असंही तुम्ही मला मारणार होताच. आता असं समजा की तुमचा दिग्विजय कायमचा गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स पद्मिनी राजे सरंजामे, कॉंग्रॅच्युलेशन्स. लेट्स सेलिब्रेट. तुझ्या आयुष्यातला आजचा खूप महत्वाचा दिवस आहे. सेलिब्रेट तर करायलाच हवा. काय झालं? असा का चेहरा पडलाय तुझा? सेलिब्रेट करूया. चल उठ. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एकुलती एक मालकीण आहेस तू. एकुलती एक. एकुलती एक आणि एकटी. अगं पैशाने काय वाटेल ते विकत घेऊ शकतेस तू, हो ना? बस चल चल, उठ उठ उठ. सेलिब्रेशन झालंच पाहिजे. उठ उठ उठ. बस बस बस. बंद करायचं सगळं. बंद करायचं. दिग्विजयच्या आयुष्यातनं दूर हो. दिग्विजयचं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं व्हावं असं जर वाटत असेल तुला, तर तू दिग्विजयला सोडून जा. खाऊन घ्या काहीतरी. मला सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये दिग्विजय. अमर आणि नितीन जेवलेत का? हो, ते जेवलेत दोघे. बाहेर गेलेत फिरायला. काय झालंय दिग्विजय? अरू, हे बघ, आपण इथे नितीनच्या घरी जास्त दिवस नको राहायला. हे बघ, मी ना लवकरात लवकर एक चांगली नोकरी शोधतो. आपण ना आपलं एक स्वतःचं घर घेऊया. जास्त मोठं नको घ्यायला, छोटंसंच घेऊया, पण तुला आवडेल तसं घेऊया. हो दिग्विजय, हो. आधी खाऊन घ्या थोडं. दिग्विजय, बरं वाटतंय का आता? आता थोडं बरं वाटतंय. अरे उन्हात फिरायची सवय नाही ना, त्यामुळे थोडस असं चक्कर आल्यासारखं झालं. ठीक आहे, आता बरं आहे. तुला भूक लागली का ग? मला जबरदस्त भूक लागली. आपण इथे कुठे हॉटेल नाहीये का? हो आहे ना, तिथे पलीकडेच आहे. चला.
हा धर मी जरा चल जायचा अरू मी काय म्हणतोय मला काय फारशी काय भूक नाहीये मग आपण काहीतरी चहाची टपरी तुला आठवतंय अरू आपण चहाच्या टपरीवर रात्री चहा प्यायलेलो गाडीचं टायर पंक्चर झालेलं तेव्हा अरू हे बघ तुझा नवरा आता काही मोठा माणूस नाहीये पण तुझा नवरा मोठा झाल्यावर तुझे सगळे लाड पूर्ण करणार ओके आता आपण चहा पिऊया दोन कटिंग द्या ना एक सेकंड हॅलो अच्छा पाहिलंच काय हालत झाली आहे आमच्या दिग्विजयची तुझ्यामुळे त्याला या टपरीवर चहा प्यायला लागतोय अरुंधती जोपर्यंत तू बरोबर आहेस ना तोपर्यंत हे असंच होणार ना तू त्याला काही देऊ शकतेस ना तो तुला आमच्यासाठी आमचं प्रेमच पुरेस आहे आयुष्य नाही का काढतायत त्या प्रेमावर आयुष्य नाही काढतायत अरुंधती दिग्विजयला नोकरी का मिळत नाही असा कधीतरी विचार केलास का तू आमच्यामुळे हा त्याला नोकरी मिळू शकते नक्कीच मिळू शकते त्यासाठी तू दिग्विजयला सोडायला हवंस दिग्विजयच्या आयुष्यातनं दूर हो दिग्विजयचं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं व्हावं असं जर वाटत असेल तुला तर तू दिग्विजयला सोडून जा कायमच काय हवे तितके पैसे देऊ आम्ही तुला तू सांग बघ विचार कर घरी ये आणि हवी तेवढी रक्कम घेऊन जा यातच तुझा आणि दिग्विजयचा फायदा आहे अरुंधती ये अरुंधती ये आम्हाला खात्रीच होती तू येणार म्हणून पण इतक्या लवकर येशील असं मग काय ठरवलंस तू अरुंधती